IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस स्पॉट राऊंडबद्दल माहिती घेणार आहोत. आज 9 सप्टेंबरला कॅप राऊंड 3चा ॲडमिशन प्रोसेसचा शेवटचा दिवस आहे आणि आज ही प्रोसेस क्लोज झाल्यानंतर ह्या कॉलेजेसमध्ये जे काही व्हॅकन्सी आहे ती डिक्लेअर व्हायची शक्यता आहे. पहिलं कॉलेज आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. ह्याचा जो काही स्पॉट राऊंड आहे तो 10 तारखेपासून स्टार्ट होतो आहे. MST CETच्या सीट्स ह्या 10, 11, 12, 13 असं 4 दिवस हा स्पॉट असेल. ऑल इंडिया JEEच्या सीट्सचा जो स्पॉट आहे तो 11 आणि 13 सप्टेंबर असा 2 दिवस असणार आहे. यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याला COEPमध्ये इंटरेस्ट असेल तर तो डिटेल व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. पुढचं कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई. ह्याचा जो फॉर्म भरायची डेट होती ती 8 सप्टेंबर होती. प्रोविजनल मेरिट लिस्ट 9 सप्टेंबर म्हणजे आज डिस्प्ले होईल आणि ह्याचा जो इन्स्टिट्यूट लेवल स्पॉट राऊंड आहे 12 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता कॉलेजमध्ये स्टार्ट होईल. मोड ऑफ पेमेंट जो आहे तो डिमांड ड्राफ्ट आहे. कॉलेजची जी काही फीस आहे त्याचा आपल्याला डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट घेऊन ह्या ICT मुंबई ह्या कॉलेजमध्ये जायचं आहे आपल्याला जर ह्या ठिकाणी स्पॉटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर. पुढचं कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. तर ह्या वालचंद कॉलेजमध्ये आता 2 टाईपच्या सीट्स आहेत. काही गव्हर्मेंट एडेड कोर्सेस आहेत आणि काही अनएडेड कोर्सेस आहेत. तर जे काही अनएडेड कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये JEEच्या सीट्स आहेत. 15% सीट्स ज्या आहेत त्या JEE बेसिसवरती आहेत. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारच्या सीट्स बघायला मिळतील. महाराष्ट्र स्टेट सीट्स आणि ऑल इंडिया JEE सीट्स. ह्याचा जो काही शेड्यूल आहे तो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. इन्स्टिट्यूट लेवल काउन्सिलिंग राऊंड म्हणजेच अगेन्स्ट कॅप MST CETच्या सीट्स आणि JEEच्या सीट्स. तर ह्याचा शेड्यूल जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म विथ प्रोसेसिंग फी ₹800 युजिंग गुगल फॉर्म. तर आपल्याला ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर अगेन्स्ट कॅपच्या सीट्सबद्दल माहिती दिसेल. तिथं गुगल फॉर्म दिलेला आहे. त्या गुगल फॉर्मला क्लिक करून आपल्याला त्यामध्ये QR कोड देखील दिलेला आहे. तर ₹800 प्रोसेसिंग फीस भरायची आहे आणि तो गुगल फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. तर ह्याची जी डेट आहे म्हणजे हे 8 सप्टेंबरपासून स्टार्ट झालेलं आहे आणि ह्याची लास्ट डेट जी आहे ते 11 सप्टेंबर दुपारी 3 वाजता हा फॉर्म जो आहे तो क्लोज होईल. पुढची स्टेप आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑन कॉलेज नोटीस बोर्ड अँड वेबसाईट. वेबसाईटवरती देखील आपल्याला मेरिट ज्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट वेबसाईटवरती तसेच कॉलेजच्या वेबसाईटवरती 11 सप्टेंबरला रात्री 7 वाजता डिस्प्ले होईल. थर्ड स्टेप आहे सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे ह्या मेरिट लिस्टमध्ये काही मिस्टेक्स असेल आपल्या नावामध्ये किंवा काय ह्याच्यामध्ये मार्क्समध्ये तर आपल्याला अजून एक वेगळा गुगल फॉर्म ह्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपले सपोर्टिंग डॉक्युमेंट परत एकदा पाठवायचे आहेत आणि ह्याची डेट आहे 11 सप्टेंबर रात्री 7 वाजेपासून ते 12 सप्टेंबर सकाळी 10 पर्यंत. चौथी स्टेप आहे डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑन नोटीस बोर्ड अँड वेबसाईट. तर 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. 5वी स्टेप आहे डिस्प्ले ऑफ फायनल व्हॅकन्सी. म्हणजे आज 9 सप्टेंबरला कॅप राऊंड 3 जो आहे तो कंप्लीट होईल संध्याकाळी 5 वाजता आणि त्यानंतर आपल्याला व्हॅकन्सी किती आहे ती लक्षात येईल. तर अशी ही जी काही व्हॅकन्सी आहे वालचंद कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये किती व्हॅकन्सी आहे ती आपल्याला 12 सप्टेंबरला दुपारी 12:15 वेबसाईटवरती किंवा कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती आपल्याला बघायला मिळेल. आणि 6वी स्टेप आहे स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप व्हॅकन्सी राऊंड. सुरुवातीला ऑल इंडिया सीट्स म्हणजे JEEच्या सीट्सचा राऊंड चालू होईल. तो आहे 12 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता. ज्या विद्यार्थ्यांना वालचंद कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी 12 सप्टेंबरला ह्या कॉलेजला पर्सनली जायचं आहे.
सुरुवातीला JEE ऑल इंडिया सीट्सचं अलॉटमेंट होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र स्टेटच्या सीट्सचं अलॉटमेंट होईल. तर अशा पद्धतीनं हा स्पॉट राऊंड वालचंद कॉलेजमध्ये कंडक्ट केला जाईल. आता काही इन्स्ट्रक्शन्स बघूया. पहिली इन्स्ट्रक्शन आहे, बऱ्याचशा कॉलेजचे स्पॉट राऊंड चालू झालेले असतात आणि त्यामुळं काही विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्ती कॉलेजला स्पॉट अटेंड करायचे असतात. ह्या ठिकाणी आपल्याला जर जाता येत नसेल तर आपल्या पॅरेंट्सला आपण ह्या ठिकाणी पाठवू शकता. जर आपण पॅरेंट्सला पाठवत असाल तर त्यांच्यासोबत आपलं कन्सेंट लेटर किंवा ऑथॉरिटी लेटर, म्हणजे जो कोणी स्टुडंट आहे त्यांनी कन्सेंट लेटर लिहायचं आहे किंवा ऑथॉरिटी लेटर लिहायचं आहे आणि खाली आपली साईन करायची आहे. असं कन्सेंट लेटर आपल्या पॅरेंट्ससोबत द्यायचं आहे. त्यासोबतच आधार कार्ड, जे काही पॅरेंट्स तिथं जात आहेत त्यांनी स्टुडंटचं आधार कार्डची कॉपी आणि आपल्या आधार कार्डची कॉपी देखील घेऊन जायचं आहे. तरच आपल्याला तिथं स्टुडंटच्या वतीनं स्पॉटमध्ये पार्टिसिपेट करता येईल. पुढचं आहे, आपल्याला त्या ठिकाणी स्पॉटमध्ये जेव्हा ॲडमिशन मिळत असेल तर आपल्याला जे काही कॉलेजची फीस आहे ती ऑनलाईन पद्धतीनं देखील पे करता येईल किंवा डिमांड ड्राफ्टनी पे करता येईल. कॉलेजच्या वेबसाईटवरती जे काही फीस आहे, स्पॉट राऊंडसाठी जे काही फीस आहे, कॅटेगरीसाठी वेगळी आहे, ओपनसाठी वेगळी आहे, अशी प्रत्येक ह्याच्यासाठी वेगळी फीस दिलेली आहे. जर आपल्याला डिमांड ड्राफ्ट घेऊन जायचं आहे तर आपण डिमांड ड्राफ्ट घेऊन जाऊ शकतो. अदरवाईज त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची जी आहे ते फॅसिलिटी अवेलेबल आहे. चेक किंवा कॅश पेमेंट तिथं ॲक्सेप्ट केलं जाणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपल्याकडे जर पॅरेंट्स व्हिजिट करत असतील त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंट करायची फॅसिलिटी नसेल त्यांच्या मोबाईलमध्ये तर त्यांनी डिमांड ड्राफ्ट घेऊन जायचं आहे. कारण ह्या ठिकाणी कॅश पेमेंट किंवा चेक पेमेंट जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वीकारलं जाणार नाही. पुढचं इन्स्ट्रक्शन आहे, जे विद्यार्थी लेट रिपोर्ट करतील, म्हणजे स्पॉट राऊंड जो आहे तो 12 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता स्टार्ट होतो आहे, परंतु एखादा विद्यार्थी लेट त्या ठिकाणी जर आला तर त्या ठिकाणी जे काही व्हॅकन्सी अवेलेबल आहे त्यानुसार आणि त्याच्या मेरिटनुसार त्याला त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. त्याचा जर मेरिट नंबर निघून गेलेला असेल तर खालच्या मेरिटचा जो काही नंबर चालू आहे त्या मेरिटच्या नंबरच्या समोर जी काही व्हॅकन्सी आहे त्यानुसार त्याला त्या ठिकाणी सीटची आहे अवेलेबिलिटी जी आहे ती दिली जाईल. पुढचं आहे, ह्या सर्व स्पॉट राऊंडच्या इन्फॉर्मेशनसाठी एक टेलिग्राम ग्रुप कॉलेजने बनवलेला आहे. तर त्याची लिंक देखील आपल्याला कॉलेजच्या त्या वेबसाईटमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील मिळेल. तर आपण इंटरेस्टेड असाल तर त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. स्पॉट राऊंडला जाते वेळेस काय काळजी घ्यायची त्याचे इन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत. अरेंज हार्ड कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स सिक्वेन्शियली अँड सबमिट ऑन 12 सप्टेंबर ॲज पर शेड्यूल. म्हणजे 12 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता स्पॉट राऊंड चालू होणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन जायचे आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर पहिलं डॉक्युमेंट आहे ड्यूली फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म. कॉलेजच्या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन फॉर्मचा फॉर्मॅट जो आहे तो दिलेला आहे. महाराष्ट्र स्टेट लेवलची सीट असेल तर वेगळा फॉर्मॅट आहे, ऑल इंडिया JEEची सीट असेल तर वेगळा फॉर्मॅट आहे. आपण जर दोन्ही ह्याच्यामध्ये जर इंटरेस्टेड असाल तर असे दोन्ही फॉर्म भरायचे आहेत आणि आपल्याला ते आपल्यासोबत घेऊन जायचे आहेत. कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला हे ॲप्लिकेशन फॉर्मचा फॉर्मॅट आपल्याला मिळेल, त्याच्यामध्ये आपली माहिती भरायची आहे, ते घेऊन जायचे आहेत. सेकंड आहे ॲप्लिकेशन फी पेमेंट रिसिप्ट. आपण जे काही ॲप्लिकेशन फी भरतो आहे ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना गुगल फॉर्म दिलेला आहे, त्यामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला QR कोड मिळेल आणि आपण ॲप्लिकेशन फी त्या ठिकाणी भरणार आहोत. तर अशी ॲप्लिकेशन फी भरलेली जे काही रिसिप्ट आहे ती आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे आणि त्याची प्रिंटआउट घेऊन जायची आहे. नंतर आहे फायनल मेरिट स्टेटस प्रिंटआउट युअर पेज ओनली. तर MST CETची मेरिट लिस्टची लिंक तसेच JEEची मेरिट लिस्टची लिंक या कॉलेजच्या वेबसाईटवरती दिलेली आहे किंवा आपण CETच्या वेबसाईटवरती जरी गेलात तरी आपल्याला त्या ठिकाणी ही मेरिट लिस्टची लिंक दिसेल. तर त्या मेरिट लिस्टच्या लिंकला ओपन करायचं आहे आणि आपलं नाव त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर आपलं नाव ज्या पेजवरती असेल त्या पेजचा प्रिंटआउट घ्यायचा आहे. आपण
महाराष्ट्र स्टेटच्या सीटसाठी अप्लाय करत असाल तर महाराष्ट्र स्टेटच्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव कुठं आहे त्या पेजचा प्रिंट घ्यायचा आहे. जेईच्या सीटवरती आपण अप्लाय करत असाल तर जेईच्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव कुठं आहे त्या एका पेजचा प्रिंटआउट आपल्याला ह्यासोबत घेऊन जायचं आहे. नंतर स्क्रुटिनी सेंटर ॲक्नॉलेजमेंट, ज्यावेळेस आपण CET सेलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यानंतर आपण आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी एका स्क्रुटिनी सेंटरवरती गेलेलो आहोत. तर त्या स्क्रुटिनी सेंटरने आपल्याकडे एक प्रूफ दिलेला आहे, त्यांच्या कॉलेजचा किंवा स्क्रुटिनी सेंटरचा स्टॅम्प मारून आपल्याला एक डॉक्युमेंट दिलेलं आहे की ह्या ठिकाणी आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले आहेत. तर असं डॉक्युमेंट आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर आहे आपलं कॅपमध्ये जर कुठं अलॉटमेंट झालेलं असेल तर तिथलं ॲडमिशन लेटर, ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे त्या कॉलेजनी आपल्याला ॲडमिशन त्या ठिकाणी झालेलं आहे असं म्हणून एका पेजवरती स्टॅम्प दिलेला असेल. म्हणजे CETचं एक अलॉटमेंट लेटर आहे आणि त्यावरती त्या कॉलेजनी स्टॅम्प मारून आपल्याला वापस ते दिलेलं असेल. तर असं ॲडमिशन लेटर आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. ज्यांचं ॲडमिशन झालेलं नाही आहे कुठंही त्यांनी आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्यासोबत घेऊन जायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथला स्पॉट राऊंड जो आहे तो कंडक्ट होणार आहे. पुढचं कॉलेज आपण बघतोय सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर ह्याचे ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत. गुगल फॉर्म आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवरती मिळेल. 10 सप्टेंबरपासून ते 11 सप्टेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत हे फॉर्म चालू असतील. कॅप राऊंड 3 नंतर जे काही व्हॅकन्सी असेल ते आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवरती 9 सप्टेंबरला रात्री 10 वाजता बघायला मिळेल. आणि ह्याचे राऊंड जे काही आहेत ते 11 सप्टेंबरपासून चालू होतील. 11, 12, 13 सप्टेंबरला ह्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड चालू होते. पुढचं कॉलेज आपण बघतोय श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर ह्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे 7 सप्टेंबरपासून आणि ते 12 सप्टेंबरपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत हे चालू असेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 12 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता कॉलेजच्या वेबसाईटवरती डिस्प्ले होईल. ग्रीव्हन्सेस वगैरे काही असतील तर आपल्याला 13 सप्टेंबरला 9:30 ते 10:15च्या दरम्यान कम्युनिकेट करायचे आहेत. कॉलेजमध्ये पर्सनली जाऊन आपल्याला हे कम्युनिकेट करायचं आहे. फायनल मेरिट लिस्ट 13 सप्टेंबरला 10:30 वाजता डिस्प्ले होईल कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती आणि स्पॉट राऊंड कॉलेजमध्ये 13 सप्टेंबरला 10:45 स्टार्ट होईल. तर आपल्याला ह्या कॉलेजमध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपल्याला 13 सप्टेंबरला ह्या कॉलेजला व्हिजिट करायचे आहे. पुढचं कॉलेज बघूया गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. तर ह्याचे देखील व्हॅकन्सी जे आहे ते आपल्याला कॅप राऊंड 3 नंतर या कॉलेजच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. रजिस्ट्रेशनची लिंक देखील कॅप राऊंड 3 क्लोज झाल्यानंतर म्हणजे 9 सप्टेंबरला संध्याकाळी 5च्या नंतर आपल्याला ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची लिंक कॉलेजच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. आणि हे लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन जे आहे ते 12 सप्टेंबर रात्री 11:59 हा फॉर्म जो आहे तो क्लोज होईल. आणि काउन्सिलिंग राऊंड म्हणजेच स्पॉट राऊंड 13 सप्टेंबरला कॉलेजमध्ये स्टार्ट होईल. पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद. तर ह्याचे ऑनलाईन गुगल फॉर्म कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळेल. 5 सप्टेंबरपासून चालू झालेला आहे. 12 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता हे फॉर्म क्लोज होतील. प्रोसेसिंग फीस 1000 रुपीज आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 12 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता डिस्प्ले होईल. ग्रीव्हन्सेस आपल्याला 12 सप्टेंबरला त्या ठिकाणी कम्युनिकेट करायचं आहे कॉलेजमध्ये. आणि फायनल मेरिट लिस्ट 12 सप्टेंबरला 12:25 कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती डिस्प्ले होईल. आणि स्पॉट राऊंडचं ॲडमिशन 12 सप्टेंबरला दुपारी 12:30 वाजता ह्या कॉलेजमध्ये स्टार्ट होणार आहे. तर आपल्याला ह्या कॉलेजमध्ये इंटरेस्ट असेल तर 12 सप्टेंबरला ह्या कॉलेजला व्हिजिट करायची आहे. पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. तर ह्या ठिकाणी यांचा जो स्पॉट राऊंड आहे 12 सप्टेंबरला चालू होणार आहे. त्यासाठी 9:30 ते 11:30 असं रजिस्ट्रेशनचा टायमिंग दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला बाय कॅश 200 रुपीज भरून ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल दुपारी 1 वाजता. जे काही ग्रीव्हन्सेस आहेत ते 1 ते 1:15च्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी कम्युनिकेट करायचे आहेत 12 सप्टेंबरला. आणि 12 सप्टेंबरला 1:15 जो आहे तो स्पॉट राऊंड कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जे आहे स्टार्ट होणार आहे. तर 12 सप्टेंबरला आपल्याला 9:30 वाजता या कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. 12 सप्टेंबरच्या नंतर जे काही वॅकंट सीट जर राहिल्या तर त्या 13 सप्टेंबरला
परत आपल्याला ह्या ठिकाणी चान्स दिला जाईल. पुढचं कॉलेज आहे श्री भागूबाई मफतलाल पॉलिटेक्निक अँड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. हे कॉलेज पूर्वी पॉलिटेक्निक कॉलेज होतं. ह्याच वर्षी याला इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता मिळालेली आहे आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील आपण याचं स्पॉट राऊंडबद्दल माहिती दिलेली आहे. मुंबईचे जे काही स्पॉट राऊंड आहेत त्यामध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी देखील ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत आणि 9 सप्टेंबर जे आहे ते लास्ट डेट आहे. तर अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, काही गव्हर्मेंट कॉलेजेसनी आपल्या वेबसाईटवरती स्पॉट राऊंडबद्दल माहिती डिक्लेअर केलेली आहे. काही कॉलेजेस जे आहेत ते 9 सप्टेंबरच्या नंतर ही माहिती डिक्लेअर करतील किंवा डिस्प्ले करतील. तर आपल्याला ज्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये इंटरेस्ट आहे तर ह्या कॉलेजच्या वेबसाईटला आपल्याला फ्रिक्वेंटली व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी जे काही अपडेट येत आहेत त्याबद्दल माहिती घ्यायची आहे. इतर कॉलेजची देखील माहिती लवकरच त्यांच्या वेबसाईटवरती डिस्प्ले केली जाईल. तर अशाच पद्धतीचे नवीन अपडेट मिळण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.